नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। उद्या नवरात्रीचा 5वा दिवस आहे। देवी स्कंदमातेचा रंग, विधी, भोग, बीजमंत्र, भोग आणि व्रतकथा आणि उपाय देखील सांगणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। आणि अशीच नवनवीन माहिती मिळण्यासाठी, ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून आम्ही जे व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर माहितीसाठी हा व्हिडिओ सुरू करूया। स्कंदमाता आचरण म्हणून कृती करणे। स्कंदमाता म्हणजे ऊर्जेचे एक स्तोत्र आणि रूप आहे, जिच्या उपासनेने उपयोग ज्ञान, व्यवहार आणण्यासाठी आणि पवित्र कर्माचा आधार बनवण्यासाठी केला जाऊ शकतो। अशा प्रकारे इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि कृतिशक्ती यांच्या मिलनाचा एक शास्त्रामध्ये सांगितलेला आहे की दुर्गामातेला समर्पित आहे। हा दिवस म्हणजेच उद्या 5वा दिवस आहे। 9 मातेंची वेगवेगळी पूजा केली जाते। पंचांगानुसार नवरात्रीच्या 5व्या दिवशी म्हणजेच उद्या आपण पौराणिक कथा ऐकावी, पूजा करावी। असे केल्याने संतती प्राप्त, सुख देखील प्राप्त होते। आज स्कंदमातेची पूजा केली जाणार आहे। या देवीचे ध्यान केल्याने आपल्या धार्मिक प्रगतीमध्ये अनुभव देखील आलेले आहेत। शास्त्रानुसार सिंहावरती स्वार असलेली स्कंदमाता देवी 4 भुजा आहेत, ज्यामुळे देवीचे बाल्य कीर्तीने याला तिच्या उजव्या हातामध्ये वरच्या बाजूला आपल्या मांडीवर घेतलेली आहे आणि खालच्या हातामध्ये कमळाचे फूल धारण केलेले आहे। वरच्या डाव्या हातामध्ये तिने जगत तरण वरद मुद्रा केलेली आहे आणि उजव्या हाताच्या खालच्या बाजूला कमळाचे फूल आहे। तिचा रंग पूर्णपणे गोरा आहे आणि ती कमळाच्या पाठीवरती विराजमान झालेली आहे, म्हणून तिला पद्मासन देवी देखील म्हटले जाते। सकतचा अर्थ म्हणजे काय? आचरण आणून कृती करणे। सकतमाता ही ऊर्जेची एक रूप आहे। तिची उपासना केल्यामुळे व्यवहारामध्ये ज्ञान आणण्यासाठी, पवित्र आणण्यासाठी केला जाऊ शकतो। अशा प्रकारे इच्छाशक्ती, ज्ञान आणि कृतिशक्ती यांचा मिलाप म्हणजे स्कंदमाता देवी आहे। शिव तत्वानुसार त्रिशक्तींचे एक रूप आहे। स्कंद कार्तिकीय जन्माला येतो। स्कंदमाता आपल्या भक्तावरती पुत्राप्रमाणे प्रेमाचा वर्षाव करत असते। आईच्या स्मरणेचे अशक्य कामे शक्य होत असतात, म्हणून स्कंदमातेच्या रूपेने संतती सुख देखील प्राप्त होऊ शकते। असा आहे स्कंदमातेचा स्वभाव। स्कंदमाता कमळाच्या आसनावरती विराजमान असल्यामुळे तिला तिचे पद्मासन देवी म्हणून देखील ओळखले जाते। धार्मिक ग्रंथांमध्ये स्कंदमाता ही सूर्यमूलाची एक प्रमुख देवता देखील मानली गेली आहे। देवी स्कंदमाता हिला पार्वती व उमा या नावाने देखील ओळखले जाते। पण स्कंदमातेची पूजा कशा प्रकारे करायची आहे? नवरात्रीच्या 5व्या दिवशी सकाळी उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करावे आणि मातेने धारण करावेत। देवीची मूर्ती, फोटो, गंगाजल शुद्ध करावेत। त्यानंतर देवीला हळदी कुंकू, अक्षता, फूल, फळे इत्यादी वस्तू अर्पण कराव्यात। देवीपुढे नैवेद्यासाठी पेढे किंवा 5 प्रकारची फळे देखील अर्पण करावीत। देवीचा मानसन्मान करावा। देवीसमोर तुपाचा दिवा देखील लावावा। देवीचे खऱ्या भक्ताने पूजा करावी, कथा वाचावी किंवा ऐकावी। स्कंदमातेचा मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। उपासनेची पद्धत: सर्वात प्रथम सकाळी लवकर उठावे, आंघोळ वगैरे केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान केल्यानंतर गंगाजलाने अभिषेक करावा। नंतर तिला पंचामृताने अभिषेक घालावा। नंतर गंगाजलाने अभिषेक घालावा। तिला तिचे आवडते फूल अर्पण करावे। स्कंदमाता ध्यान केल्यानंतर मंत्र जप करावा आणि देवीची कथा ऐकावी। आपण या काळामध्ये कोणत्या कथा, स्तोत्र पठण करत असतील ते देखील पठण करायचे आहेत। माता स्कंदमातेचा मंत्र आपण या पद्धतीने म्हणायचा आहे। हा मंत्र 108 वेळा आपण म्हणायचा आहे। या देवी सर्वभूतेषु मा स्कंदमाता रूपेण संस्थिता नमस्तभ्यं नमस्तभ्यं नमस्तभ्य नमो नमः। देवी स्कंदमातेची पूजा केल्यानंतर आपण कार्तिकेची पूजा देखील करायची आहे।
स्कंददेवी म्हणजेच भगवान कार्तिकेय देवतांचे सेनापती मानले जातात. यांची पूजा केल्याने इच्छित फळ प्राप्त होते. माता स्कंदमातेला हिरवा रंग अर्पण करावा. या दिवशी आपण हिरव्या कलरची साडी नेसावी. यामुळे देवीचा आशीर्वाद लाभतो आणि इच्छा फलप्राप्ती होते. हिरव्या रंगाचे आपण या दिवशी दान करायचे आहेत. या दिवशी आपण गरजूंना हिरव्या रंगाचे कपडे किंवा वस्तू दान करायचे आहेत. हिरव्या कलरचे मूग देखील आपण दान करू शकतो. यामुळे स्कंदमातेचा आपल्यावरती आशीर्वाद राहील. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये जय दुर्गा माता लिहायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.